Hello students, welcome to my channel. My name is Pooja. Today we are going to discuss about compound interest from 8th standard state board. 8th standard state board से बघणार आहे आपण compound interest lesson number 14. कंपाऊंड इंटरेस्टचा अर्थ एक्सप्लेन करते आणि नंतर आपण पुढच्या कन्सेप्ट साठी प्रोसीड करू. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? कंपाऊंड आता मराठीमध्ये जर बघितलं आपण याचा अर्थ तर होतो चक्रवाढ व्याज. इंटरेस्ट मीन्स व्याज. हा चक्रवाढ व्याज कसा असतो? चक्रवाढ म्हणजे असं एक चक्र असा वाला चक्र. थोडक्यात हे असंच आहे, चक्रव्यूह मध्ये अडकणार जर तुम्ही वेळेवर डील कम्प्लीट नाही केली तर. वेळेवर डील कम्प्लीट नाही केली म्हणजे नेमकं काय केलं नाही हे बघा. एक एक्सप्लेन करते. सिंपल इंटरेस्ट सगळ्यांना माहिती आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये एखादी गोष्ट तुम्ही आहे त्याच वेळी म्हणजे फिक्स अमाऊंटला एक फिक्स अमाऊंट असेल तर ती अमाऊंट चेंज नाही होणार, तुमची प्रिन्सिपल चेंज नाही होणार. ठीक आहे, मी इथे एक्सप्लेन करते तुम्हाला बोर्डवर. लक्ष द्या बघा. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असतं? PNR अपॉन 100. P फॉर व्हॉट? P फॉर प्रिन्सिपल. ठीक आहे. देन N फॉर नंबर ऑफ टाइम किंवा नंबर ऑफ इयर वगैरे म्हणू आपण. आणि R मीन्स N च्या ऐवजी T पण असू शकतं, टाइम पिरियड. रेट ऑफ इंटरेस्ट. तर थोडं लक्ष द्या. प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रिन्सिपल मीन्स तुम्ही घेतलेली मुद्दल. मेन अमाऊंट मीन्स योर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल मीन्स मेन अमाऊंट. मुद्दल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? मुद्दल. टाइम पिरियड दिलेला असेल म्हणजे वेळ असेल ती ठरलेली. आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्ही किती पर्सेंटनी घेतलेत किंवा किती पर्सेंटनी देणार आहे ते म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. हे झालं सिंपल इंटरेस्ट. नेमकं सिंपल इंटरेस्ट मध्ये आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला डिफरन्स सांगते. व्यवस्थित लक्ष द्या. एक चार्ट ड्रॉ करणार आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, हे बघा. प्रिन्सिपल जर तुमचं 100 रुपये असेल, इफ युअर प्रिन्सिपल इज 100 अँड रेट ऑफ इंटरेस्ट इज 10%, देन व्हॉट विल बी युअर इंटरेस्ट? इंटरेस्ट किती येईल आपलं? 100 रुपयाचे 10%. 10% ऑफ 100 रुपीज. हाऊ मच इट इज? इट्स 10 रुपीज. सो यू हॅव टू गिव्ह एक्स्ट्रा 10 रुपीज ऑन 100 रुपीज. सो युअर अमाऊंट विल बी 110. अमाऊंट आपल्याला किती रिटर्न करायची आहे त्या समोरच्या व्यक्तीला? 110 रुपये करायची. 110 रुपीज रिटर्न करायचे. पण काही कारणास्तव तुम्ही करू शकले नाही. इफ यू आर नॉट एबल टू गिव्ह ऑन टाइम, सो यू हॅव टू कन्सिडर युअर न्यू प्रिन्सिपल विल बी 110. न्यू प्रिन्सिपल काय असेल? 110. जे व्याजाचे 10 रुपये होते ते सुद्धा ऍज अ प्रिन्सिपल कन्सिडर केले जातील. म्हणजे व्याजाच्या पैशावर व्याज लावलं जाईल. समजतंय का? व्याजाच्या पैशावर व्याज लावलं जाईल. त्यालाच कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. व्याजावर व्याज. समजतंय? तर 110चे रेट ऑफ इंटरेस्ट तोच ठेवलाय समोरच्या व्यक्तीने. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट नॉट चेंज. सो इट्स 10%. अँड इंटरेस्ट, युअर इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 10% ऑफ 110 इट्स 11. 11 रुपये होतात. ठीक आहे. मग 11 रुपये होतात तर टोटल अमाऊंट किती झाली आता तुमची? 121. इज दिस इझी नाव? समजलं कंपाऊंड इंटरेस्टचा अर्थ? बस एवढं सोपं आहे, काहीही अवघड नाहीये. आता याच्यासाठी एवढं आपण सगळं नेहमी करत बसणार आहे का? नाही. तर त्यासाठी काही फॉर्म्युला आहेत, मी ते एक्सप्लेन करते आणि सांगते. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे बघा. एखाद्या गोष्टीचा आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढतो म्हणजे काय काढतो? टोटल इंटरेस्ट किती दिलं ते काढतो ना. तर मेन अमाऊंट मधून, मेन अमाऊंट म्हणजे जी फायनल विथ इंटरेस्ट आहे त्याच्यामधनं प्रिन्सिपल मायनस करायचं. A मायनस P इज युअर कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट काय आहे? इंटरेस्ट पकडून असलेले पैसे, हे वाले अमाऊंट इंटरेस्ट असलेले. आणि प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, जे तुम्ही मेन पैसे घेतले होते समोरच्या व्यक्तीकडनं. ठीक आहे. सो हे तुमचा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असेल. दुसरं
अमाऊंट कसं बरं काढायचं? अमाऊंटचा पण एक स्पेशल फॉर्म्युला आहे. अमाऊंट इज इक्वल्स टू P into bracket 1 plus R upon 100 raised to N. Is this correct? Okay. बघा, 1 P means your principal, 1 plus R means your rate of interest, N means your number of year किंवा टाइम पिरियड म्हणू शकता तुम्ही त्याला. सो अमाऊंटचा हा फॉर्म्युला आहे. हे एवढं तुम्हाला लर्न ठेवायला लागेल. हे सगळं व्यवस्थित आहे, सगळं समजलं, कंपाऊंड इंटरेस्ट कळाला, अमाऊंट कळाली, सगळं झालं, पण तुम्हाला पर्सेंटेज काढता येतात का? हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला पर्सेंटेज काढता येत नसतील तर हे काहीही जमणार नाही. त्यामुळे शॉर्ट मध्ये मी पर्सेंटेज इथे एक्सप्लेन करते, आणि जर डिटेल मध्ये बघायचं असेल तर ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलाय मी, त्याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेज चेक करू शकता. ओके, हाऊ टू फाइंड पर्सेंटेज. ओके, तर बघा पर्सेंटेज कसं काढायचं इथे. 110 चे 10% काढायचे. ते 10% ऑफ 110 किती असणार आहे? 10% मीन्स 10 अपॉन 100. 10% मीन्स 10 अपॉन 100. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन 110. 0 0 गेट कॅन्सल. 0 0 गेट कॅन्सल. इट्स 11 ओनली. किती? 11. समजलं? काही डाऊट आहे? ओके, व्हेरी गुड. ठीक है, चलो रेडी. सो वी विल डायरेक्टली स्टार्ट प्रैक्टिस सेट 14.1. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द अमाउंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. काय काढायचं आपल्याला? अमाउंट पण काढायची आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचे. काय काय दिलंय? प्रिन्सिपल दिलंय, रेट ऑफ इंटरेस्ट दिलंय आणि ड्युरेशन दिलंय. सो व्हॉट वी हॅव टू सॉल्व? वी हॅव टू सॉल्व मीन्स वी हॅव टू फाइंड अमाउंट अँड compound interest. For finding amount we have one formula. Which formula we have? Amount is equals to P into bracket 1 plus R upon 100 whole raised to N. ठीक आहे, आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यू, your D is nothing but your N. D म्हणजेच काय? N, नंबर ऑफ इयर, ड्युरेशन, पिरियड. ठीक आहे, तर व्हॅल्यू ठेवायची आणि पुट करायचं. फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा अर्थ कळाला, विषय संपला. आता हे बाकीचं सगळं आणि सगळं सिम्प्लिफिकेशनच्या बेसवर आहे. सिम्प्लिफिकेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला इझिली जमणार. तर ह्याच्यामध्ये असं वेगळं काही जादू मंत्र नाहीच आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. व्हॅल्यू सॉल्व ठेवायचं आणि पुट करायचं म्हटलं तर काही वेगळं आहे का ह्याच्यामध्ये? P इज इक्वल टू योर 2000. 1 प्लस R इज योर 5 अपॉन 100. N is your 2. ओके, चला सॉल्व करू. 2000 पुट ॲज इट इज. पॉसिबल नाही आहे ॲडिशन, सो टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 प्लस 5, किंवा तुम्ही 5 1 जा असं रिड्यूस करून पण घेऊ शकता. 1 प्लस 5 1 जा 5, 5 2 जा 10, इट्स 0 स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन तुमच्या मनावर असतं, तुमच्या पद्धतीने असतं. फक्त ते रूल मध्ये बसलं पाहिजे, एवढंच लक्षात घ्या. मी माझ्या पद्धतीने करते, तुम्ही लक्ष देऊ शकता इथे. असं नाही होणार की हे अशा वेगळ्या पद्धतीने नाही, वेगवेगळ्या ह्याच्याने करू शकता तुम्ही. इथे रिड्यूस न करता तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकले असते. सो इट्स 2000 इन ब्रॅकेट 21 जा 20 प्लस 1 अपॉन 20. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय तिथे. ओके, मी रिड्यूस ह्यासाठी केलंय, माझ्याकडे सिम्प्लिफिकेशन करताना जेवढी छोटी व्हॅल्यू असेल तेवढं माझ्यासाठी ते इझी असणार आहे कॅल्क्युलेशन. त्यासाठी म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्स नुसार आपण बघू शकतो. 21 अपॉन 20 whole square. Now open this bracket. 2000 into 21. 21 चा स्क्वेअर किती? 4. 41 and 20 चा स्क्वेअर it's 400. Okay, so 2 2 0 get cancel. So it's 20 into 4 4 1 upon 4. 4 5 जा 20 into 4 4 1. किती येईल बरं? 4 into 4 5 into 4 4 1. इट्स खूप मोठी व्हॅल्यू येते आपल्याकडे. 4 4 1 22,000. ओके, तर आपलं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. 5 1 जा 5, इट्स 5 4 जा 20, कॅरी 2, 5 4 जा 20 प्लस 2, इट्स 22. 2205 इज युअर अमाऊंट. समजलंय? अमाऊंट कळालं किती आलंय. आता
On basis of amount we are able to find compound interest. Compound interest कसं काढणार आहे आपण? Amount minus principal. Amount किती आहे? 2205 minus your principal is 2000. Your principal how much it is? 2000. So minus 2000 करा तर किती येणार आहे तुमच्याकडे? 205 rupees. So your compound interest will be, tell me, your compound interest will be 205 rupees only. Got it? Any doubt, students? Write down here unit rupees. Okay, done. Okay, आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल 5000 आहे, R 8 आहे आणि N 3 आहे. And we have to find amount and compound interest. अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P into bracket 1 plus R upon 100 whole raised to N. Okay, प्रिन्सिपल ठेवा as it is. It's your 5000. 1 plus R is your 8 upon 3. Sorry, it's 100 whole raised to 3. Okay. 5000 as it is. एक्सचेंज करा किंवा ॲज इट इज ठेवा, तुमच्या मनावर असेल. मी थोडं रिड्यूस करते आता इथे. 4 2 जा 8, 4 2 जा 8, रिमाइंडर 2, सो इट्स 20, 4 5 जा 20. ओके, पुढे समजतंय ना? सो अमाउंट इज इक्वल्स टू 5000 इन ब्रॅकेट 25 1 जा 25 प्लस 2 अपॉन 25 whole is to cube. Okay, 5000 25 plus 1 2 27 upon 25 cube. Okay, पुढे बघा 27 चा क्यूब काढायचे तुम्हाला, तर आपण न काढता ॲज इट इज ठेवू आधी. ओके, ब्रॅकेट ओपन करू आणि मग थोडं सिम्प्लिफाय होते का चेक करू, कारण इथे 5000 आहे ना, तर चान्सेस आहेत सॉल्व्ह होण्याचे. मी हे वाजवलं ना की स्टॉप करायचं. ओके, सिम्प्लिफाय करू आपण आता. 25 1 जा 25, 25 2 जा 50, 25 0 0. It's 200 up into 27 into 27 into 27 upon 25 into 25. 25 किती जा 100, 25 4 जा 100, 25 8 जा 200, 25 8 जा 200, 8 जा 200. So it's काय येणार आता इथे? 8 into 27 into 27 into 27 upon 25. ओके, 27 चा क्यूब घेऊन टाकू शकतो आपण आता इथे. 8 into 27 cube, how much it is? 19,680. 83. ओके, इट्स 25. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय काय करणार आहे आपण? दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय आधी. 8 into 9,683. ओके, इट्स 1,57,464 अपॉन 25. आता आपलं पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे, तर आपण ते पॉइंट मध्ये करून घेऊ शकतो. तर आपला आन्सर येणार आहे 498.56. ओके, 6,298.56 इज युअर अमाऊंट. ही आपली अमाऊंट आहे. ओके, काय काय बरं केलं मी इथे? आधी मल्टिप्लाय करून घेतलं, कारण की इथे डिव्हिजन पॉसिबल नाहीच आहे, पॉइंट मध्ये येणार. तुम्ही आधी डिव्हिजन केलं तरी चालेल आणि मग नंतर मल्टिप्लाय केलं तरी चालेल. मी आधी मल्टिप्लिकेशन केलं, नंतर डिव्हिजन केलं आणि अमाऊंट काढली. ओके, आता राहिलंय काय आपल्याकडे? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं राहिलंय. कंपाऊंड इंटरेस्ट कसं बरं काढतो आपण? कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल्स टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे? 6,298.56 मायनस युअर प्रिन्सिपल इज 5,000. 5,000 काढा याच्यामधनं. किती राहणार आहे तुमच्याकडे? 1,298.56 is your compound interest. Clear? Any doubt? Done.
ओके, थर्ड एक्झाम्पल बघणार आहे आपण. याच्यामध्ये पण ऍज इट इज करायचं आहे. ठीक आहे. अमाऊंट अगेन सेम फॉर्म्युला, p इंटू ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 होल रेस टू n. p is your 4000, 1 plus r is your 7.5 upon 100 whole raised to 2. Okay, it's 4000, 1 plus 100, it's a cross multiplication करते मी. 100 plus 7.5 upon 100 whole square. 4000 into 100 and ऍडिशन करायची आपल्याला याची. 107.5, it's 107.5 upon 100 whole square. ओके, ब्रॅकेट ओपन करणार आहे आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अमाऊंट इज इक्वल्स टू 4000 into 107.5 into 107.5 upon 100 into 100. 2 0 get cancel, 1 0 get cancel, 1 0 get cancel. It's 4 into 7.5 into 7.5 upon 10 only. ओके, एनी डाऊट? जर तुम्हाला पॉइंटचं मल्टिप्लिकेशन अवघड जात असेल तर तुम्ही हे 2 पॉइंट खाली घेऊ शकता. ठीक आहे. इट्स 751075 अपॉन ह्याचा एक 0 आणि ह्याचा एक 0, टोटल 2 zeros खाली घ्या, 2 डेसिमलचे. ओके, सो इट्स 1000. सो युअर आन्सर नाव यू हॅव टू मल्टिप्लाय दिस होल 3 टर्म्स. मल्टिप्लिकेशन बघा, इथे मल्टिप्लिकेशन काय आलं ह्या तिघांचं. 46,22,500 upon 1000. Okay, so your 2 get cancel. It's 46225 upon 10. So एका पॉइंट नंतर डेसिमल देऊ शकता तुम्ही इथे. इट्स 0.5. सो दिस इज योर अमाऊंट. हे काय आहे? तुमचं अमाऊंट आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे तुम्हाला. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट 4622.5 मायनस इट्स योर 4000. नो, हा, तर काय येणार आहे? 622.5 इज योर कंपाऊंड इंटरेस्ट. क्लिअर स्टुडंट्स? एनी डाऊट? ओके, गुड. ओके, आपण त्यातला मेन सेकंड क्वेश्चन बघणार आहे आता. काय सांगितलंय सेकंड क्वेश्चन? समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट अ रेट ऑफ 12% पर ॲन्युअल. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. जे जे इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे ते नोट करून घ्यायची आहे. आणि किती वर्षांसाठी दिले? 3 वर्षांसाठी दिले, फॉर 3 years. इफ द इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली. इंटरेस्ट कसं घेतात ते? अॅन्युअली घेतात आणि कंपाऊंडेड घेतात. महत्वाचं म्हणजे पहिल्या वर्षी एक, दुसऱ्या वर्षी प्रिन्सिपल वेगळं आणि तिसऱ्या वर्षी पण प्रिन्सिपल वेगळं. देन हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन. मग ते लोन पे करण्यासाठी त्याला किती रुपये द्यायला लागतील, म्हणजे विथ इंटरेस्ट अमाऊंट द्यायला लागेल ना. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. ओके, सो गिवन मध्ये लिहून घ्या काय काय दिलंय त्यांनी. गिवन मध्ये आपल्याला दिलंय त्यांनी प्रिन्सिपल इज 12,500 रुपीज. ओके, अँड rate of interest is 12% per annual and your number of years is 3 years. Okay, so we have formula of amount. आपल्याकडे amount चा formula आहे. Amount is equals to p into bracket 1 plus r upon 100 whole raised to n. Okay. P is where 12,500 plus 1, it's 12 upon 100 whole cube. 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण इथे. 12 upon 100 whole cube. ओके, amount is equals to 12,500 112 upon 100 into 112 upon 100 into 112 upon 100.
ओके 2 गेट कॅन्सल. किती राहतं 125 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन 100 स्क्वेअर. 100 स्क्वेअर आणि इथे 112 चा क्यूब पण घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट. 112 चा क्यूब. जर तुम्हाला एवढं सगळं करायचं नसेल, शॉर्टमध्ये करायचं असेल तर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, तुम्हाला जसं सोपं जाईल तसं. ठीक आहे. इट्स 112 अपॉन 112. कसं बरं करणार इथे तुम्ही 5 2 जा 10 5 0 0 5 2 जा 10 5 5 जा 25. इट्स 25 अपॉन 20. ओके, ह्यांचं आलंय असं. इथे 3 2 नी होऊ शकतं. 2 5 जा 10 2 0 0 2 5 जा 10 कॅरी 1 2 6 जा 12. इट्स 56 112 112 अपॉन 20 इंटू 50. ओके, पुढे कसं करणार आपण 25 1 जा 25 25 2 जा 50. ओके, आणि इथे 20 2 10 जा 20 2 5 जा 10 2 6 जा 12 25 no. It's 1 into 56 into 56 into 112 upon it's 24. Wait, 10. It's 10 into 2. Okay. परत आपण इथे 2 नी 112 ला हे करू शकतो. So you will get 56. Okay. 2 5 जा 10 carry 1 it's 16. 2 6 जा 12 2 6 जा 12. तर इथे काय येणार आहे आता आपलं अमाऊंट इज इक्वल्स टू 56 क्यूब अपॉन 10. 56 चा क्यूब घ्यायचा आता आपल्याला इथे. चलो 56 चा क्यूब. 56 चा स्क्वेअर आहे 17160 1,75,616 अपॉन 10. आता पॉइंट मध्ये एक डेसिमल कन्वर्ट करायचं आहे इथे 5.6. समजतंय? एक 0 मी डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं. ओके, एनी डाऊट स्टुडंट्स? ओके, थँक्यू. ओके, आता आपण थर्ड क्वेश्चन बघणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिले, रेट ऑफ इंटरेस्ट दिले आणि नंबर दिले. क्वेश्चन मस्त लक्ष द्या. टू स्टार्ट अ बिझनेस Shalaka has taken a loan 8,000 rupees at a rate of 10.5% per annum. After 2 years, how much compound interest will she have to pay? शलाकाने लोन घेतलंय 8,000चा, रेट ऑफ इंटरेस्ट 10.5% आहे आणि 2 वर्षांसाठी घेतलंय, तर तिला कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यायला लागेल म्हणे, असा क्वेश्चन विचारला. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं म्हटलं की अमाऊंट आपल्याला काढायलाच लागेल. ठीक आहे. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड अमाऊंट. Amount is equals to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. P is your 8,000, 1 plus 10 and half means your 10.5. Okay, upon 100. It's square. 8,000, it's 105 plus 10.5 upon 100 square. 8,000 किती येणार 110.5 अपॉन 100 होल स्क्वेअर. ओके, इथे सॉल्व करायचं आपल्याला. 8,000 इंटू 110.5 110.5 अपॉन 100 इंटू 100. 100 into 100 means तुमचं 0 0 get cancel, 1 0 also get cancel. So you have only amount is equals to 8 into 110.5 into 110.5 upon 10 only. So हे तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि 0.5 द्यायचं. तर मल्टिप्लिकेशन येणार आहे आपण 9,000. टेल मी 9,768.20. ओके,
upon 10. Again 0 0 get cancelled, so your answer will be 9,768.2. Clear? Any doubt, students? No doubt. So